काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघात पराभव झाला। 4 दशकांपासून ते विधानसभेचं प्रतिनिधित्व करत होते। एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पक्षाचे अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला। अमोल खताळ यांच्या विजयामागे भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांची पेरणी महत्त्वाची ठरली। संगमनेरमध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अमोल खताळ यांनी आघाडी उघडली होती, ते शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली। त्यामुळे बाळासाहेब थोरात पराभवाच्या छायेत कायम राहिले। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार अमोल खताळ यांना 1,11,495 मतं मिळाली, तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना 99,643 मतं मिळाली। संगमनेर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा गड ओळखला जातो। हा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत वेगळ्याच वातावरणाने ढवळून निघाला। भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी या मतदारसंघात लक्ष घातलं। या मतदारसंघातून माजी खासदार विखे यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती, तशी भाजप पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती। माजी खासदार सुजय विखे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेण्यास सुरुवात केली। यातून संगमनेरमध्ये वातावरण ढवळून निघू लागलं। मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील वातावरण निर्मिती केली होती। संगमनेरमध्ये दौरे वाढवले होते। एक प्रकारे थोरातांची कोंडीच करायची असा प्रयत्न झाला। लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात आव्हान उभं केलं होतं। लंके यांच्या बाजूने निर्णायक भूमिका बजावली होती। यातून सुजय विखे यांचा पराभव झाला। हाच वचपा घेण्यासाठी तसंच विखे लढत असलेल्या शिर्डी मतदारसंघात थोरातांच्या बालेकिल्ल्यातील संगमनेरमधील जवळपास 28 गावांचा समावेश होता। याचा विधानसभेला फटका बसू नये म्हणून विखे पितापुत्रांनी थोरातांची संगमनेरमध्ये कोंडीचा प्रयत्न होता। काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात 8 वेळा या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत। सुजय विखे यांच्या रेट्यानंतर संगमनेर विधानसभेची जागा महायुतीत भाजपकडे येईल असं चित्र असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ही जागा गेली। माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांना शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। खताळ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक आहेत। भाजपचे कार्यकर्ते होते, त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला, परंतु त्याआधीच त्यांची उमेदवारी ही घोषित झाली होती। आणि आता खताळ यांच्या यशाने विखेंच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि संगमनेरचा 4 दशकांचा बुरुज ढासळला। अशीच महत्त्वाची विश्लेषणं पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राइब करायला विसरू नका।